नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आषाढी एकादशी स्पेशल शाबू बनवलेला आहे आणि शाबू माझं किती छान असं फळफळीत झालेलं आहे बघा. तुम्हाला पण ही रेसिपी आवडेल तर चला मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. त्यासाठी मी शाबू सकाळी भिजत ठेवलेले, त्यानंतर बघा माझी शाबू व्यवस्थित भिजलेली आहे आणि त्यानंतर इकडे मी बटाटो 2 बारीक चिरून घेतलेले आहे आणि इकडे लाल तिखट, थोडंसं मीठ आणि हिरव्या मिरच्या पण एक बारीक चिरून घेतलेले आहे. त्यानंतर इकडे मी शेंगा भाजण्यासाठी ठेवलेला आहे आणि शेंगा पण मी 2 मिनिटांनं भाजून घेतलेला आहे. त्यानंतर तिकडं गार होण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत तिकडं मी कढईमध्ये तेल थोडंसं घालून ठेवलेलं. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी थोडंसं शाबूचं पापड तळून घेतले. त्यानंतर इकडं मी 2 बटाटो जे चिरून घेतले होते ते पण त्याच्यामध्ये तेलामध्ये थोडंसं मी तळून घेणार आहे, त्याला व्यवस्थित. आणि ते पण तळत आहे तोपर्यंत बारीक गॅस करून मी ते पण तळत आहे तोपर्यंत मी इकडे शेंगा पावडर बनवून घेतले. खाली चिकटायला नको म्हणून मी कंटिन्यू चमच्याने हलवून घेत आहे. बघा असं मी शाबू बटाटो असं मी तेलामध्ये तळून घेतलेलं आहे आणि ते आता प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे. त्याच्यावरून मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि तेल मी जादा घातलेलं ते पण साईडला काढून घेतलेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेलं ते पण आता त्याच कढईमध्ये तेल होतं त्याच्यामध्येच मी हिरवी मिरची आधी घालून घेतलेल्या आहे. त्यानंतर इकडे मी शाबू पण घालून घेणार आहे आणि त्याला आता मी कंटिन्यू 2 मिनटं चमच्याने हलवून घेणार आहे, कारण की खाली चिकटलं की मग ते कढईलाच बसते म्हणून. बघा मी कंटिन्यू चमच्याने हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये मी बटाटो जे तळून घेतलेलं ते पण त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता वरून मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि ते पण सगळं मी एकत्र मिश्रण करून घेत आहे. त्याला कंटिन्यू चमच्याने हलवत राहिलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगा पावडर जे बनवून घेतलेलं ते पण त्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच मी लाल तिखट पण होतं ते पण घालून घेतलेलं आहे आणि ते सगळं मी एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि हलवून घेणार आहे चमच्याने. बघा अशी मस्तपैकी माझी शाबू तयार झालेली आहे. कलर पण छान आलेला आहे. बघा आणि शाबू माझी किती छान फळफळीत अशी झालेली आहे बघा. तुम्ही पण अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.